नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. कथित कृषी घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा. हायकोर्टाविरोधात निर्णय देऊ शकत नाही. उच्च न्यायालयाचा निर्णय बंधनकारक असल्याचं लोकायुक्तांनी म्हटलंय. अंजनी दबानी यांनी लोकायुक्तांकडे मुंडेंविरोधात केली होती तक्रार. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये नांदेडच्या वाहतुकीसह खड्ड्याबाबत पद्मश्री कैलाश खेर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या समोरच काढलं वाभाडं. नांदेडमध्ये आयोजित कुसुम महोत्सवासाठी आले होते कैलास खेर. चंद्रग्रहणामुळे अमरावतीतील अंबादेवी मंदिर उद्या दुपारी 2 ते 8 वाजेपर्यंत बंद राहणार. त्यानंतर मंदिर स्वच्छ करून आणि दोन्ही देवींचा अभिषेक, पूजन, शृंगार करून आरती केली जाणार असल्याची मंदिर संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती. बुलढाण्यातील सैलानी बाबा दर्गा परिसरात होळी निमित्त 40 ट्रक नारळाची पेटवण्यात आली होळी. तसेच जुने कपडेही या होळीत आले जाळण्यात. इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पुण्याच्या महापौरांनी थेट आयुक्तांना पुण्याच्या महापौरांनी विशेष मदत कक्ष आणि डेटा बँक सुरू करण्याचे आदेश दिलेत. मदतीसाठी महापालिकेकडून 24 तास सुरू राहणार हेल्पलाईन सेवा. साताऱ्याच्या कराडमधील विमा अधिकारी पी.व्ही. जाधव यांच्यासह सहलीला गेलेले विमा कंपनीतील 21 जण अडकले दुबईत. त्यांना हॉटेलमधून बाहेर पडण्यास मनाई. जवळच बॉम्ब ब्लास्ट झाल्यानं त्यांच्यात भीतीचं वातावरण. इंदापुरातील तरुण अडकला दुबईत. हेल्थ इन्शुरन्सच्या सेमिनारसाठी गेलेल्या तरुणासह 300 नागरिक दुबईच्या विमानतळावर अडकल्याची माहिती. वाशिमच्या मोक्षधाम स्मशानभूमीत होलिकोत्सव साजरा. यावेळी गुटखा, सिगरेट, तंबाखू आणि पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचं करण्यात आलं प्रतिकात्मक दहन. भिवंडीतील भादाणे येथील प्रस्तावित एमआयडीसी जमीन अधिग्रहणावरून एमएसआरडीसी मध्ये वाद. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही सातबाऱ्यावर भूसंपादनाच्या नोंदीनंतर शेतकरी आक्रमक. कोल्हापुरात भर दिवसात चोरी करणाऱ्या काही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. अनेक दुकानांमध्ये चोरी केल्यानं महिलांच्या टोळक्यामुळे नागरिक त्रस्त. मीरा भाईंदरमध्ये एप्स्टीन पैलेसच्या मुद्द्यावरून महिला आणि पुरुषांमध्ये वाद होऊन हाणामारी. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल. पोलिसांनी परस्परांविरुद्ध गुन्हे नोंदवले. भिवंडीच्या कनेरी परिसरात गोदामाला आग लागून 6 शेळ्यांचा होरपळून मृत्यू. या आगीतून 3 शेळ्यांना वाचवण्यात यश. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. नांदेडच्या नायगावमधील गडगा परिसरात गुप्तधनाच्या शोधात असलेल्या टोळीला पोलिसांकडून रंगेहात अटक. 7 जणांची टोळी गुप्तधनासाठी खड्डा खोदत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अहिल्यानगरमधील पठार भागात शिक्षकाकडून 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार. मुलगी सध्या गर्भवती असल्याची माहिती. पीडिता शाळेच्या वसतिगृहात राहत होती. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी.